तर सूर्य उगाच्या आधी उठावं लागतं. सूर्य होण्याच्या आधी उठावं लागतं आणि लोकांना लुटावं लागतं. लोकांकडून 500 रुपये मागावं लागतं. तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये सरळ सरळ सांगतो की मी रोस्ट करणार आहे. तर रोस्ट कुणाला सहन होत नसेल, रोस्ट कुणाला बघू वाटत नसेल, त्याने व्हिडिओ बघू नका. आणि ज्याला रोस्ट बघायची इच्छा आहे, ज्याला रोस्ट मधून काही गोष्टी समजून घ्यायच्या आहे, काही गोष्टी हसायच्या आहे, काही गोष्टीमध्ये सगळं सहभागी व्हायचं आहे, त्याने व्हिडिओ बघा. कारण की ह्या रोस्ट मध्ये एकदम धिंगाणा, तोडफोड आणि मस्ती होणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. कारण की मित्रांनो, ह्या रोस्ट मध्ये ना आप्पाची फक्त जळणार नाही, पार करपून खाक होणार आहे. त्याच्यामुळे हा लास्ट पर्यंत व्हिडिओ बघितलाच पाहिजे तुम्ही. आणि आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केला तर लाईक करून घ्या, कारण की आपल्याला व्हिडिओला सुरुवात करायचं आहे लगेच. तर चला मित्रांनो, स्वागत करूया आपल्या रोस्टच्या व्हिडिओ मध्ये आप्पा यांचं. तर बघूया आप्पाचं म्हणणं काय ते. आयुष्य होईल खूप भारी, फक्त पावलं पावली बोलत राहा. 21 दिवस, 24 दिवस, 23 दिवस फक्त. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. पावलो पावली घ्या विठ्ठलाचं नाव, द्या आप्पाला पैसे. पावलो पावली घ्या पांडुरंगाचं नाव, द्या आप्पाला पैसे. पावलो पावली घ्या महादेवाचं नाव, द्या आप्पाला पैसे. पावलो पावली घ्या बालाजी देवाचं नाव, द्या आप्पाला 500 रुपये. मित्रांनो, फक्त आणि फक्त 500 रुपये घेत राहणारा हा आप्पा, आणि हा आप्पा लोकांना ज्ञान शिकवतो. आणि ह्या आप्पाच्या शाळेमध्ये लोक लेकरांना टाकतात. त्यांच्या विचार करायची गोष्ट आहे की मित्रांनो, हा लुटेराच्या शाळेमध्ये कसं काय शाळेत टाकू शकतात ते लेकराला, लोक लेकरांना त्यांच्या. आणि ह्याच्याकडून काय शिकायचं आहे काय माहितीये का? हे हा फक्त आणि फक्त 500 रुपये लुटायचं कसं हे शिकायचं आहे. आप्पा, तू लोकांचे पैसे लुटून काय करतोय? अहो झोपलोय आता, लय दिवसभर फिरलो. हा, मला पण माहितच होतं तू 100% झोपी काढणार. तुझ्यासारखा झवा म्हणून मी या जगात तर कधी बघितलाच नाहीये. आणि आता बघतोय तर मला पश्चाताप होते की मी ह्या महाराष्ट्रात पैदा झालो. कारण की अशी झवे काही महाराष्ट्रात पैदा होतात आणि महाराष्ट्रात पैदा होऊन महाराष्ट्राचं नाव खराब करतात. त्याच्यामुळे मित्रांनो, अशा लुटेरांपासून दूर राहावा. लोक हुसकून देत आहे. चल, त्या दिवशी ठरवलं आपण की लोकांना लुटायचं. तर सूर्य उगाच्या आधी उठावं लागतं. सूर्य होण्याच्या आधी उठावं लागतं आणि लोकांना लुटावं लागतं. लोकांकडून 500 रुपये मागावं लागतं. काय सांगू तुम्हाला माझ्या जन्माची कथा. मी लोकांचे 500 रुपये गोळा करून 120 घेतलं होतो. आता तेच 500 परत गोळा करून मी फॉर्च्युनर घेणार आहे. त्याच्यामुळं लवकर उठा आणि लोकांकडे भीक मागा. काम धंदे करू नका, फक्त लोकांकडे भीक मागा. मुरुम किंवा डबर टाकून देत नाही, असं जर कोणी असेल तर संपर्क साधा. अरे आप्पा, तू तर 20-25 लाखाची कार गिफ्ट देतोय, गिफ्ट. पण तुझ्यानं त्या गौ मातेसाठी थोडस दान धर्म करणं होत नाही आणि बोलतो स्वतःची शाळा आहे आणि लोकांकडून पैसे मागतो. आता काही ज्ञान पाजवे बोलतील की ते फक्त मुरुमासाठी बोलतोय, मुरुम कोण आणून देणार असेल तर. अरे बालिश बुद्धी लोकांनो, मला सांगा, मी त्या गावामध्ये राहतोय 10-15 वर्ष झालं. तर त्या गावातलं मला माहिती नाही कोण मुरुम आणून देते, कोण काय आणून देते, ते सगळं माहिती आहे. पण हा व्हिडिओ काढून लोकांना मदत मागत होता. पूर्ण व्हिडिओ बघा, मग कमेंट करत येत जावा. बालिश बुद्धीच्यानो, तुम्हाला पण बुद्धीची गरज आहे आणि त्या आप्पाला पण बुद्धीची गरज आहे. हा फक्त आणि फक्त दिखाव्यासाठी गौसेवा पण करतो. गौसेवासाठी फक्त मित्रांनो ह्यांनी पैसे मागतो. गौसेवेसाठी देखील हा पैसे मागतो आणि स्वतःला महाराज म्हणून घेतो. अरे महाराज म्हणायच्या लायकीचा नाही. महाराजाचं मन साफ पाहिजे आणि कर्म चांगले पाहिजे. गळ्यामध्ये तुळशीची माळा घालून कोण महाराज होत नाहीये. त्यासाठी मन पण पूर्णपणे साफ पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुझा डायलॉग आहे हा की कर्म इथेच फेडून जायचं, कर्माचे फळ भेटतात आणि कर्म चांगले असले तरच तुला स्वर्गामध्ये जागा भेटते. हे गोष्ट महाराजांसाठी पण लागू होते. आणि दुसरी गोष्ट, पैशाची सुद्धा तळतळाट नसावी. तुझ्या पप्पांनी सांगितलं ते एकदम बरोबर आणि एकदम योग्य आहे. खिशामध्ये लाखोची खळखळ असावी पण कुणाच्या 1 रुपयाची तळतळाट नसावी. पण आता तुझ्याकडे लाखोंची तळतळाट आहे पण तुझ्या मेहनतीचा 1ही रुपया नाहीये. अरे लाज वाटली पाहिजे आप्पा तुला. लास्टची चिठ्ठी काढताना ते लाईव्ह बंद केलास आणि लास्टची चिठ्ठी काढताना तू त्या चिठ्ठीचा हे देखील दाखवला नाहीयेस कॅमेरा समोर आणून योग्य की हा हेच माणूस आहे म्हणून. त्या नंबरवाल्याचा, ज्याला गाडी लागली त्याचा नंबर 501 आहे आणि तुझ्या गाडीचा नंबर 501 आहे. याच्यावरून पब्लिकला काय समजतंय ह्याचा पण
ह्याचा पण उत्तर दे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, ह्यानं 3.5 लाख रुपये जे घेतलाय गाडीचे, ते कशासाठी घेतलाय की बाबा विचार करा, ज्याला गाडी लागल्या त्यांनी ती गाडीचे हप्ते पण फिटलेत का नाही, नाहीतर ते हप्तेवालं, नाहीतर तुम्ही फ्री म्हणून घेतलाय 3.5 लाख रुपये देऊन, आता ते हप्तेवालं पण बजाज फायनान्सचं तुमच्या घरी येऊन बसायचं फ्री मधून. विचार करा आणि घ्या, विचार करून सगळे कागदपत्र बघून घ्या. आता गेले तर गेले 3.5 लाख रुपये तुमचे, आता आम्हाला काय घेणं देणं नाहीये, पण 100% हे गाडी झोल म्हणूनच गेलेली आहे. 501 नंबर वाल्यालाच कशी काय गाडी लागू शकते, हे सगळा खेळ आहे. विचार करा सगळ्या गोष्टीचा आणि मगच सपोर्ट करत जावं कुणाला पण. अशा लोकांना सपोर्ट करून आपण अशा लोकांना डोक्यावर घेऊन पार यांचं आपलीच वाट लावून घेतली, त्याच्यामुळं कुणाला सपोर्ट करायचा आणि कुणाला नाही हे तुमच्या हातात आहे. त्याच्यामुळं विचार करून फॉलो करत जा, विचार करून सबस्क्राईब करत जा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करा. जर व्हिडिओ आवडला असेल, जर माहिती आवडली असेल तर